देवाज्ञा नारायण धारक भाग 13. बंगल्याचं मोठं फाटक बंद होतं. ते दोघं फाटकापाशी पोहोचताच आतून एका कुत्र्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यामागोमाग तिखट धनगरी जातीचा काळा कुत्रा लहानशा शेडमधून बाहेर आला. गुरगुरत फाटकाच्या दिशेने निघाला. याला एवढं संतापायला काय झालं? गीता मनाशी विचार करत होती. त्याला कळायला हवं की आम्ही त्याच्या मालकिणीचे मित्रच आहोत. आमच्यापासून तिला काहीही धोका नाही. सगळेच लोक काही शत्रू नसतात. कुत्र्याच्या चालण्याचा वेग मंदावला. गुरगुरही कमी झाली. काही वेळ तो त्या दोघांकडे पाहत उभा राहिला आणि मग वळून त्याच्या शेडमध्ये परत गेला. गीता आणि दशरथ एकमेकांकडे पाहतच राहिले. मला वाटलं भुंकून तो आता सारा बंगला डोक्यावर घेणार आहे, दशरथ म्हणाला. एकाकी कसा एवढा निवळला? दशरथ, मी इथे एकदा आलेली आहे. कुत्र्यांचा वासाचा सेन्स फार स्ट्रॉंग असतो म्हणतात. कदाचित त्याने मला ओळखलं असावं. ओळखलं असतं तर आधीच तो गुरगुरला नसता. दशरथच्या मनात विचार आला, पण त्याने तो बोलून दाखवला नाही. आपण जाऊया आत. मला नाही वाटत तो काही करेल, गीता म्हणाली आणि गेट ढकलून उघडत ती आत शिरली. तिच्या मागोमाग दशरथही आत आला. अंगणातून येता येता त्याने त्या शेडमध्ये नजर टाकली. कुत्रा शरीराचं वेटोळं घालून पंजावर डोकं ठेवून शांतपणे बसला होता. मधली छोटीशी बाग ओलांडून ते पोर्चमध्ये आले. समोरचं मोठं दार बंद होतं. दशरथने घंटीची एक छोटीशी ट्रिंग दिली. मिनिटाभरातच एका 25शीतल्या तरुणाने दार उघडलं. चेहऱ्यावरून वाटत होतं की हा हेमांगीचा भाऊ असावा, पण आता त्याचा चेहरा जरासा चिंताग्रस्त होता. पोर्चमध्ये उभ्या असलेल्या त्या दोघांकडे पाहत तो म्हणाला, येस, आम्ही हेमांगीला भेटायला आलो आहोत, गीता म्हणाली. कोण आहे रे सदा? आतून एका वयस्क स्त्रीचा आवाज आला. हेमांगीकडे कोणीतरी दोघं आले आहेत, सदानंद मागे सरत म्हणाला. आत सोफ्यावर हेमांगीचे आईवडील बसले होते. जरा पुढे होत गीता म्हणाली, नमस्कार, मी हेमांगीला भेटायला आले होते. आठवलं? माझ्याबरोबर तेव्हा आचार्यही होते. आम्हाला तिला भेटायचं आहे. हॉलमधली तिघं एकमेकांकडे साशंक नजरांनी पाहत होती. काही प्रॉब्लेम आहे का? दशरथने विचारलं. सध्या ती जरा ऑफच असते, सदानंद म्हणाला. म्हणजे मनात असलं तर एखादा शब्द बोलेल, नाहीतर खोलीचं दार बंद करून नुसती आत एकटीच बसून असते. आम्ही प्रयत्न करू का? गीताने विचारलं. एखादे वेळी ती एकदम भडकते, हेमांगीचे वडील म्हणाले. मग तिला शांत करता करता अगदी पुरेवाट होते. ती वर तिच्या खोलीतच आहे ना? गीताने विचारलं. भेटते का विचारून पाहू, नाहीतर परत जाऊ. तुम्हाला कोणताही त्रास व्हायचा नाही. पहा प्रयत्न करून. एक हात हवेत फिरवत तिचे वडील म्हणाले. चल, गीता दशरथला म्हणाली. टेरेसवरच्या हेमांगीच्या खोलीचं दार बंद होतं. दारावर थाप मारत गीता म्हणाली, हेमांगी, मी गीता आहे. तुला भेटायचं आहे. 5 सेकंद खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. गीता पुन्हा एकदा दारावर थाप मारण्याच्या बेतात होती. तेवढ्यात दार आतून एकदम उघडलं गेलं, अजिबात आवाज न करता. इतक्या अचानकपणे की गीता आणि दशरथ जरा दचकलेच. एक पाऊल मागे सरले. दारातच हेमांगी उभी होती, पण दिवा तिच्या मागे होता. त्याने तिचा चेहरा नीट दिसतच नव्हता. ती नुसतीच उभी होती, काही बोलत नव्हती. हेमांगी, तुझी इच्छा असली तर आम्ही तुझ्याशी काही बोलायला आलो आहोत. हा दशरथ आचार्यांच्या मठातच असतो. तुझी इच्छा नसली तर आम्ही असेच परत जाऊ. तुझ्यावर कोणतीही सक्ती नाही. आलाच आहात तर या आत, मागे सरत हेमांगी म्हणाली. गीता आणि दशरथ आत आले. हेमांगी मागे सरली तसा तिच्या चेहऱ्यावर दिव्याचा प्रकाश पडला आणि तिचा चेहरा पाहून गीताला धक्काच बसला.
ओल्या मौसर मातीचा मुलायम पुतळा उन्हात वाळून त्याचा अत्यंत कठीण असा खंगर व्हावा तसा तो बदल होता. मागे गीताने तिला पाहिलं तेव्हा हेमांगीचा चेहरा विद्रूप होता, पण तरीही त्यात माणुसकीचा, मानवतेचा एक अंश होता. आता तो अंश पार धुतला गेला होता. हेमांगीचा चेहरा कठोर, कहारी, निर्विकार दिसत होता. धातुशिल्पात किंवा संगमरवरी पुतळ्यातही कलाकार मानवी भावना दाखवू शकतो, त्यांचा इथे पूर्ण अभाव होता. असं वाटत होतं की काचेच्या पुतळ्यावरून पाणी ओघळून जातं, तशा मानवी भावना या चेहऱ्यावरून ओघळून जातील, मागे कोणताही ठसा न ठेवता. मोठा भयंकर चेहरा. हेमांगी नुसतीच त्यांच्याकडे पाहत उभी होती. हे उघड होतं की ती स्वतः काहीच बोलणार नव्हती. मग आपणच पुढाकार घ्यायला हवा, गीताला वाटलं. दशरथच्या खांद्याला स्पर्श करून तिनं खुर्चीकडे बोट दाखवलं आणि ती स्वतःही शेजारच्या एका खुर्चीत बसली. हेमांगी, आजच्या पेपरमधली बातमी तू वाचली असशीलच, त्या वीरेंद्र शर्माच्या अपघाती मृत्यूची. हेमांगीच्या अर्ध्या चेहऱ्यावर एक कडवट हास्य आलं. तिने केवळ मान हलवूनच आपला होकार दाखवला. खरं तर त्यासाठीच आम्ही तुला भेटायला आलो आहोत. हेमांगीची प्रतिक्रिया संपूर्ण नकारार्थी होती. चेहऱ्यावरचं ते कडवट हास्य अजूनही तसंच होतं. तुझ्या अपघाताचा उल्लेख करते, पण त्याचा राग मानू नकोस हेमांगी. पण जवळजवळ तसाच प्रसंग वीरेंद्रवर ओढावला. तुझं नशीब की तू त्यातून वाचलीस. वीरेंद्र वाचला नाही. तुला हा एखादा योगायोग वाटतो? मला काहीच वाटत नाही. थंड प्रतिसाद. मला स्वतःला काय वाटतं सांगते. मला हा योगायोग वाटत नाही. मला तर असं वाटतं तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा सूड म्हणूनच एखाद्याने वीरेंद्रला हा दणका दिला असावा. इतकं कोण कुणासाठी करतं? हेमांगीचा आवाज किती कडवट होता. आणि हा कुणीतरी जो आहे तो साधा नाही. दशरथ प्रथमच बोलला. वीरेंद्रच्या खोलीचं दार आतून बंद होतं. हेमांगी एकदम सावध झाली होती. शेवटी ती म्हणाली, केवळ एवढ्यासाठी खासच तुम्ही माझी भेट घ्यायला आलेला नाही. मी बातमी वाचलेली असणार, त्याचा माझ्या अपघाताशी असलेला संबंध जाणलेला असणार. ही अगदी साधी गोष्ट आहे. ती सांगायला तुम्ही खासच आला नाहीत. खोलीचं दार आतून बंद असताना आणि गॅस, रॉकेल, पेट्रोल असं ज्वालाग्राही साहित्य जवळ नसताना हा वीरेंद्र भाजून मरतो. असं साहस एखाद्या कुशल जादूगारालाच शोभण्यासारखं आहे, नाही? हेमांगीच्या आवाजात जरासा उपहास होता. आणि मी तर खासच कोणी जादूगार नाही. स्वतःशीच केलेल्या एखाद्या गुप्त कोटीने हेमांगीला हसू येत होतं. एक क्षणार्ध गीताला एक विलक्षण जाणीव झाली. त्या जाणीवेचा मनात अर्थ लागण्यापूर्वी ती नाहीशी झाली होती. एखाद्या विजेच्या जिवंत तारेला चुकून क्षणमात्र स्पर्श होताच त्या स्पर्शबिंदूपासून झिणझिण्या शरीरभर पसरत जातात. अगदी तशीच ती जाणीव होती. आता मागे फक्त तिचा प्रतिध्वनी राहिला होता. हातांच्या बोटांना किंचित झिणझिण होती. विसरण्यासारखी गोष्ट खासच नाही. हेमांगी त्या दोघांकडे पाहत तशीच उभी होती. पुन्हा एकदा तिचा चेहरा अगदी निर्विकार झाला होता. पण गीताला अगदी स्पष्ट जाणीव झाली की खोलीचं वातावरण बदलत आहे. एखाद्या भट्टीचं बटन सुरू केलं की आसपासची हवा हळूहळू गरम व्हायला लागते. जाणकाराला कल्पना येते की काही क्षणातच इथे असह्य उष्णता येणार आहे. गीता एकदम खुर्चीवरून उभी राहिली. दशरथ चल, ती म्हणाली. पण गीता, आपल्याला... तो काहीतरी बोलणार होता. दशरथ उठ, चल, गीता पुन्हा म्हणाली. एकदा हेमांगीकडे आणि एकदा गीताकडे पाहून दशरथ उठला. हेमांगी जराशी हलली. गीताला तर वाटलं ती आता दारातच उभी राहून आपली वाट अडवणार आहे. पुढे काय झालं असतं तिला काहीच कल्पना नव्हती. विशेष म्हणजे मनात भीती नव्हती, पण वाटत होतं हे आत्ता व्हायला नको. ही त्याची वेळ नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय मनात या खात्रीच्या कल्पना येत होत्या. ती त्या कोणालाही स्पष्ट करून सांगू शकली नसती.
पण तिचा मात्र त्यांच्यावर पुरापुरा विश्वास होता. दशरथ, गीताचा आवाज जरासा चढला होता. हेमांगी, आम्ही जातो, गीता म्हणाली आणि तिने आधी दशरथला खोलीबाहेर जाऊ दिलं. त्याच्या मागोमाग ती बाहेर आली. त्यांच्या मागे खोलीचं दार जोरात बंद झालं आणि ते दोघं जिन्यावरून खाली उतरत असतानाच त्या खोलीतून तो आवाज आला. अर्धवट विव्हळल्यासारखा, अर्धवट रडल्यासारखा, अर्धवट ओरडल्यासारखा. दशरथ जिन्यातच थांबला. त्याला जरा पुढे रेटत गीता म्हणाली, थांबू नकोस दशरथ, चल. पण गीता, वर खोलीत ती ओरडते आहे. ते पाहायचं काम आपलं नाही दशरथ. तिचे आई वडील आहेत, भाऊ आहे, ते पाहतील. तुझी कमाल आहे गीता, हलक्या आवाजात दशरथ म्हणाला. हॉलमध्ये हेमांगीचे आई वडील उभे होते. वर हेमांगीच्या खोलीच्या दिशेने पाहत होते. त्यांची काळजी त्यांच्या चेहऱ्यावर अगदी उघड दिसत होती. आली का आता पंचायत, हेमांगीचे वडील म्हणाले. आता ती सारं घर डोक्यावर घेईल. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या खांद्याला स्पर्श करत गीता म्हणाली, काका, मी जरा वेळ इथेच थांबते. दशरथला खूण करून ती खुर्चीत बसली. मनातल्या मनात ती विचार करत होती, हेमांगीला इतकं ऑफ होण्याचं काहीच कारण नाही. तिच्यावर कोणीही कसलाही आरोप केलेला नाही. अशा वागण्याने ती स्वतःला आणि घरच्यांना विनाकारण क्लेश देणार आहे. वरच्या खोलीतला आवाज हळूहळू कमी झाला, मग थांबला. एवढ्यावरच आटोपलं तर मग देवाची खैरच म्हणायची, हेमांगीचे वडील म्हणाले. वरच्या खोलीतली शांतता जशी आणखी टिकली तशी गीता खुर्चीतून उठली. काका, मला नाही वाटत आणखी काही होईल असं. मी जाऊ का आता? तुमच्याशी काही 2 शब्द तरी बोलली का ती? त्या दोघांमागोमाग मोठ्या दारापर्यंत येत हेमांगीच्या वडिलांनी विचारलं. विशेष असं काही नाही, गीता म्हणाली. पण काका, तुम्ही एक म्हणता ते खरं आहे. ती बदलली आहे एवढं खरं. काय करावं समजतच नाही, ते म्हणाले. गीताकडून ते काही मदतीची तर अपेक्षा करत नव्हते ना. तुमच्या त्या आचार्यांना येऊन भेटू का? ते काही करू शकतील का? काका, मी आचार्यांशी हेमांगीबद्दल बोलते. अर्थात त्यांना तुम्ही भेटायला यायला काहीच हरकत नाही. हेमांगी मठात राहत नव्हती का? माझी खात्री आहे, शक्य असलं तर आचार्य नक्कीच मदत करतील. जाऊ का आम्ही आता? तुम्हाला जरा तसदी दिली याबद्दल आम्हाला माफ करा. त्यांचा निरोप घेऊन गीता आणि दशरथ बंगल्याबाहेर पडले. मठाकडे परत येताना दशरथने गीताला विचारलं, तू खरंच आचार्यांना या हेमांगीबद्दल विचारणार आहेस? तिच्या संबंधात त्यांच्याशी बोलणार तर आहेच, गीता म्हणाली. दशरथ, या हेमांगीला भेटताना दरवेळी मला गोंधळात पडल्यासारखं वाटतं. अशी एक चमत्कारिक कल्पना मनात येते की समोर एखादं घड्या पडलेलं चित्रच आहे. चित्रातला काही भागच आपल्याला दिसतो आहे. किंवा असं वाटतं समोर एक सरळ कापडाचा पडदा दिसतो आहे. पण त्यामागे काहीतरी आहे. आणि दशरथ, आचार्यांनाही याची काहीतरी कल्पना असावी. तुला माहीत आहे का, 2 दिवसांपूर्वी ते स्वतःच मला घेऊन हेमांगीच्या बंगल्यावर गेले होते. तुमची दोघींची भेट व्हायला हवी, ते म्हणत होते. पण ते मठावर परत आले तेव्हा निर्णय त्यांच्या हातात राहिलाच नव्हता. आल्याबरोबर भेटा, आचार्यांचा त्या दोघांसाठी निरोप होता. ते दोघे आचार्यांच्या खोलीत गेले तेव्हा आचार्य त्यांची वाटच पाहत होते. गेला होतात हेमांगीकडे? आचार्यांनी विचारलं. दशरथने गीतालाच बोलण्याची खूण केली. हो. भेटली? नकार दिला नाही? काही बोलली का? तसं होला हो, नाहीला नाही इतपतच. पण तुला काहीतरी खटकलं, बरोबर? हो. सारखं वाटत होतं एखाद्या मोठ्या माणसाने लहान मुलाच्या समजुतीखातर त्याच्याशी काही वेळ बोलावं, तशीच ही वागते आहे. दशरथला गीताच्या खोलीतला हिप्नॉसिसचा प्रसंग आठवला. तिच्यात काहीतरी वेगळं आहे. गीता जवळजवळ स्वतःशीच बोलत होती. तिला ते माहीत नाही. मी तिला 2दाच भेटले आहे.
दोन्ही खेपेस माझ्या भेटीचा तिच्यावर खूप परिणाम झाला. निदान मला तसं वाटतं. पहिल्या खेपेस आमची भेट 5-10 मिनिटच चालली असेल. एकदम तिला माझा सहवास अगदी अशक्य झाला. तू जा, प्लीज जा, ती म्हणायला लागली. आणि आत्ता मघाशी मला स्वतःला तिथे राहणं अशक्य झालं. अगदी घाईघाईने आम्ही तिच्या खोलीतून बाहेर पडलो. असं वाटायला लागलं होतं आत्ता एवढ्यात आपण हललो नाही तर कोणत्या तरी उत्पातात सापडू. आचार्य, या सगळ्या माझ्या मनाच्याच कल्पना आहेत, पुरावा एकीलाही नाही. आचार्य जरासे हसत म्हणाले, गीता, आपली कल्पना असते त्यापेक्षा आपलं मन खूपच जास्त शहाणं असतं. अनेक गोष्टींची तिथे दखल घेतली जाते. असा एखादा इशारा मनाने दिला तर तिकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. पण आता काय? दशरथ म्हणाला, हेमांगीच्या वडिलांची तर अशी कल्पना आहे की तुम्ही हेमांगीला काही मदत करू शकाल. तिचे आईवडील अतिशय काळजीत आहे हे तर उघड दिसतं. कदाचित ते तुम्हाला भेटायलाही येतील. आले तर अर्थात मी त्यांची अवश्य भेट घेईन. आचार्य म्हणाले, पण हेमांगीला मदत दुसरं कोणीही करू शकणार नाही. तिची तिनेच स्वतःला मदत केली पाहिजे. ते असू दे, तुम्ही तिची भेट घेऊन आलात ही चांगली गोष्ट झाली. आचार्य, वीरेंद्र शर्माच्या मृत्यूबद्दल मी तिच्याशी बोलले, पण ती त्या बाबतीत किती बेफिकीर आहे. वास्तविक हा शर्मा, त्याने तिला जवळजवळ आयुष्यातूनच उठवलं. एखाद्याला वाटलं असतं त्याच्या नावाचा नुसता उल्लेख झाला तरी तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. पण ही हेमांगी किती थंड. खरं तर माझ्या मनातून तिला विचारायचं होतं, इथे पोलीस येऊन गेले का? कारण शर्माचं नाव संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण परिचयाचं आहे. पण का कुणास ठाऊक मी तो विषय काढलाच नाही. मलाही ते विचारायचं होतं, दशरथ म्हणाला. पण या गीताला त्या खोलीतून निघायची इतकी घाई झाली होती. बरं झालं की नाही आपण तेव्हाच खोलीबाहेर पडलो ते, गीता म्हणाली. मागे तिने केवढा आरडाओरडा सुरू केला. खोलीत ती अगदी धिंगाणा घालत असणार आणि तिच्या आईवडिलांना वाटायचं आपल्यामुळे तिचा असा संताप झाला. दशरथ काही बोलला नाही, मात्र तो गीताकडे टक लावून पाहत होता. ठीक आहे, आचार्य म्हणाले. हेमांगीचे वडील आले तर मी त्यांना अवश्य भेटेन. गीता, तुझ्याशी माझं वेगळंच काम होतं. उद्यापासून तुझी सर्व्हिस सुरू होणार आहे, नाही का? हो. मग ते आज रात्रीच करायला हवं. गीताच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत जरा हसत आचार्य म्हणाले, एक साधा प्रयोग आहे. या, दोघंही या, तुम्हाला दाखवतो. आचार्यांच्या मागोमाग ते दोघं आत गेले. या भागात आजवर गीता किंवा दशरथ कोणाचाच प्रवेश झाला नव्हता. एका बोळवजा खोलीत एका भिंतीला ओळीने 3 दारं होती. त्यातलं मधलं दार उघडून आचार्य आत गेले. आत दिवा लागला. गीता आणि दशरथ त्या खोलीत गेले. पाहून कोणालाही आश्चर्य वाटावं अशी ती खोली होती. 15x15च्या चौरस खोलीत लक्ष वेधून घेणारी एकच गोष्ट होती. ती खोलीच्या मध्यभागी होती. जवळजवळ 8 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2 फूट उंच अशी ती एक पेटी होती. सिनेमातल्या शवपेटीचीच आठवण येत होती. भिंतीला लावून ठेवलेल्या 3 खुर्च्या सोडल्या तर त्या पेटी व्यतिरिक्त खोलीत इतर काहीही सामान नव्हतं. भिंतीत खिडक्या नव्हत्या. भिंतीला लागून कपाटं नव्हती. खऱ्या अर्थाने अगदी रिकाम्या भिंतींची खोली. पुढे जाऊन आचार्यांनी पेटीच्या एका अंगाची कळ दाबली. पेटीचं झाकण सावकाश वर उचललं गेलं. पुढे होऊन गीता आणि दशरथ यांनी पेटीत वाकून पाहिलं. किंचित तपकिरी रंगाच्या द्रवाने पेटी भरलेली होती. हा एक जरा वेगळा प्रयोग आहे. आचार्य त्या द्रवाने भरलेल्या पेटीपाशी उभे राहून बोलत होते. हे काय प्रकरण आहे ते मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. या पेटीतल्या द्रवाची घनता आपल्या शरीराच्या घनते एवढीच आहे. माणूस त्यावर अगदी अलगद तरंगत राहू शकतो. आपल्या वजनाची त्याची जाणीव पार नाहीशी होते. वरचं झाकण बंद केलं की आत अगदी क्षणसर सुद्धा प्रकाश पोचत नाही.
मग खोलीचं दार बंद केलं की कोणताही आवाजात पोचत नाही. थोडक्यात म्हणजे पेटीतल्या द्रवावर तरंगणारा माणूस सर्व बाह्य संवेदनांपासून अगदी संपूर्ण अलिप्त होतो. आपला जो कॉन्शियसनेस आहे, जी जाणीव आहे, त्यातला खूप मोठा भाग 5 ज्ञानेंद्रियांमार्फत येणाऱ्या संवेदनांची नोंद करणं, पूर्वानुभवाशी त्यांची सांगड घालणं, त्यांच्यापासून काही धोका असल्यास स्वसंरक्षणाची योजना आखणं इत्यादी क्रियांमध्ये गुंतलेला असतो. सर्व प्राणीमात्रांची ही अभिजात प्रवृत्ती आहे. इतर प्राण्यांना स्वत्वाची जाणीव आहे का नाही या वादात आपल्याला आत्ता शिरायचं नाही, पण मानवाला मात्र स्वत्वाची जाणीव प्रकर्षाने आहे. पण बाह्य संवेदनाखाली दडपला गेलेला हा आत्मा, इगो, सोल, काहीही म्हणा, या अलिप्त अवस्थेत मुक्त होतो. जणू काही त्याच्या भोवती बांधलेले साखळदंडच गळून पडलेले असतात. असं म्हटलं जातं की आपला आत्मा हा एका वैश्विक महाशक्तीचा अंश आहे. गीता आणि दशरथ, तुम्हाला दोघांना माहीत आहे मठात कोणत्या प्रकारचे लोक असतात ते. त्या क्लायमॅटिक क्षणाचा त्यांच्या अस्मितेवर काही परिणाम झाला आहे का याचा मी शोध घेत आहे. त्यापैकीच हा एक प्रयोग आहे. आचार्य, तुम्ही आत्तापर्यंत किती जणांवर हा प्रयोग केला आहे? दशरथने विचारलं. महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी या बाबतीत कोणावरही सक्ती केलेली नाही. प्रयोगाचं स्वरूप समजावून सांगून मग प्रत्येकाला निवडीचं स्वातंत्र्य दिलं आहे. काहींनी तयारी दाखवली, काहींनी नकार दिला. आणि प्रयोगाचं फलित? सोमनाथची आठवण येऊन आचार्य जरासे हसले. मी सोमनाथला टाकीत झोपवलं. कोणत्याही कारणासाठी त्या व्यक्तीला तो प्रयोग थांबवायचा झाला तर ही सोय आहे. आचार्यांनी पेटीच्या आतल्या अंगाला काठापाशी असलेलं बटन दाखवलं. हे बटन दाबलं की बाहेर घंटा वाजते आणि प्रयोग थांबवला जातो. सोमनाथकडून 5 मिनिटांनंतरही काही सूचना आली नाही तसा मी आत आलो. सोमनाथ पेटीतल्या द्रवावर शांतपणे झोपला होता. जरा वेळ थांबून आचार्य म्हणाले, गीता, मी आजच तुला इथे आणलं यामागे कारण आहे. मनात आणलं की ती गोष्ट लगेच करून टाकायला हवी. जरा उशीर केला की मग ती करताच येत नाही. मी हेमांगीबद्दल बोलतो आहे. ती मठात एकच रात्र होती. मला सारखं वाटत होतं या हेमांगीला ही चाचणी घ्यायला सांगावी, पण मनाशी विचार केला, आजच आली आहे, जरा सेटल होऊ दे, 1-2 दिवसात करू. पण ती पहाटे पहाटेच निघून गेली. आता काही ती संधी परत येणार नाही. आचार्य, एक विचारू का? दशरथ म्हणाला. तुम्ही हेमांगीची हिप्नॉसिस खाली तपासणी केलीत? हो, आणि तीही हेमांगी आल्या आल्याच केली म्हणून होऊन गेली, नाहीतर तेही मागाहून जमलं नसतं. हिप्नॉसिसच्या प्रयोगाचं फलित काय आलं ते आचार्यांनी सांगितलं नाही, आणि अर्थात ते विचारण्याचा दशरथचा अधिकार नव्हता. पण त्याची खात्री होती, काहीतरी सूचक गोष्ट उघडकीला आलेली असणार. त्याखेरीज आचार्य हेमांगीच्या या नव्या चाचणीकरता इतके खंतावले नसते. त्यांची खासच काहीतरी अपेक्षा असणार, जशी आता गीताच्या बाबतीत होती. गीतातही काहीतरी वेगळं होतं. जी गोष्ट त्याला गीताला हिप्नॉसिस खाली घातल्यानंतर दिसली होती ती अर्थात आचार्यांना दिसलेली असणारच. तीच गोष्ट हेमांगीची. हेमांगी आणि गीता दोघीही जरा वेगळ्या आणि विलक्षण. काय म्हणता, तुमची तयारी आहे? आचार्य विचारत होते. त्या दोघांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत ते जरासे हसत म्हणाले, अर्थात तुम्ही दोघं. दशरथही. काय म्हणता? माझी काहीच हरकत नाही, दशरथ म्हणाला. उलट या नव्या अवस्थेचा अनुभव घ्यायला मी अगदी अधीर झालो आहे. मीच आधी ही चाचणी देतो. मला जरा समजावून सांगता का? दशरथला आचार्यांनी शेजारच्या खोलीत जाऊन कपडे बदलून यायला सांगितलं. तो परत येईपर्यंत आचार्य आणि गीता त्या पेटीपाशीच उभे होते. तो येताच आचार्य म्हणाले, आतल्या द्रवाला स्पर्श करून बघ. जरा दबकतच दशरथने पेटीतल्या द्रवाला स्पर्श केला. अरे, भ्यायचं काहीच कारण नाही. ते द्रव तुझ्या शरीराभोवती सर्व बाजूंनी येणार आहे. इजा अपाय होण्यासारखं त्यात काहीही नाही. फक्त तापमान पहा. दशरथने बोट बाहेर काढताच आचार्य म्हणाले, ठीक आहे, मग आता पेटीत उतर.
दशरथ पेटीत उतरला आणि आचार्यांच्या सूचनेप्रमाणे द्रवावर आडवा झोपला. मोठी विलक्षण संवेदना होती ती. अक्षरशः हवेत तरंगल्यासारखं वाटत होतं. अगदी आपोआपच त्याच्या तोंडून उद्गार आला, बेस्ट. आचार्यांनी त्याला पेटीच्या उजव्या कडेच्या आत असलेलं बटन दाखवलं. हे बटन दाबलंस की अर्ध्या मिनिटाच्या आत मी इथे हजर होईन. पण मी काय करायचं आहे? हेच तर विशेष आहे. तू काहीही करायचं नाहीस. बाह्य संवेदना संपूर्णपणे थांबणार आहेत. मनाला स्वैर सोड. दशरथ, तुला कशा प्रकारचं प्रशिक्षण मिळालं आहे याची मला कल्पना आहे. मनाभोवती सतत एक संरक्षक तट ठेवायचा तुझा स्वभावच झाला आहे. ज्याला लेटिंग डाऊन द गार्ड म्हणतात ते तुझ्या हातून सहसा व्हायचंच नाही. तरीही तू प्रयोग करून पहा. टँकमध्ये राहण्याला वेळेची काही मर्यादा आहे का? तशी काही मर्यादा नाही. साधारण 15 मिनिटांनी मी तुझा प्रयोग संपवीन. ठीक आहे, समजलं. मी आता पेटीचं दार बंद करतो. आत स्वच्छ हवा येण्याची आणि दूषित हवा हलवण्याची सर्व सोय आहे. तयार? हो, दशरथ म्हणाला. आचार्यांनी खटका दाबताच पेटीचं जड झाकण सावकाश उचललं गेलं आणि अलगद पेटीवर बसलं. पेटी बंद झाली. आचार्यांनी गीताला बाहेर चलण्याची खूण केली. बाहेर येता येता त्यांनी आपल्या मागे खोलीचं दार बंद करून घेतलं. आचार्यांनी पुढच्या अवस्थेचं शब्दांनी खूप वर्णन केलं होतं, पण दशरथला 5-7 सेकंदातच जाणवलं की सत्यस्थिती फारच वेगळी होती. शब्दात मांडताच येण्यासारखी नव्हती. कारण हा एक वैयक्तिक सब्जेक्टिव्ह अनुभव होता. प्रत्येकाला वेगवेगळी प्रचिती येत असणार. त्याला अशी चमत्कारिक जाणीव झाली की बाह्य जगाला जखडणारे पाशच एकामागून एक तोडले जात आहेत. तर्कशुद्ध बुद्धीला त्यामागचं कारण माहीत होतं, पण विकारी मनाला तर्काचे नियम कधीच लागू पडत नाहीत. विकारी मन येणाऱ्या संवेदनांची दखल घेतं, पूर्वानुभवांशी ताडून पाहतं. आता त्या मनाला तुलनेसाठी काही संवेदनाच येत नव्हत्या. अगदी गाढ झोपेत सुद्धा मेंदूचा एक भाग, जो सर्वप्रथम विकसित झाला आहे, जो शारीरिक सुरक्षिततेची काळजी घेतो, जो संकटाची चाहूल लागताच धोक्याची सूचना देतो, तो सतत कार्यरत असतो. त्या भागापर्यंत काही संवेदनाच पोचत नव्हत्या. नाद, गंध, स्पर्श, दृश्य काहीही नाही. ही अपरिचित अवस्था असहाय्यपणाकडे नेणारी होती आणि दशरथचं ट्रेनिंगच असं होतं की अशी अवस्था स्वीकारणं त्याला सर्वथा अशक्य होतं. त्याने उजव्या हाताच्या कडेजवळचं बटन दाबलं. वेळेचीही जाणीव गेली होती. पेटीचं दार किती सेकंदांनी किंवा मिनिटांनी उघडलं गेलं ते तो सांगू शकला नसता. दार उचललं गेलं. हवेतला, तापमानातला फरक जाणवला. मग प्रकाशाची अगदी अंधुक जाणीव झाली. पेटीच्या दोन्ही अंगाला आचार्य आणि गीता उभे होते. दोघं वाकून खाली दशरथकडे पाहत होते. आचार्यांनी हात पुढे केला आणि त्या हाताला धरून दशरथ पेटी बाहेर आला. काही वेळ तो तसाच ओल्या अंगाने पेटीच्या कडेवरच बसला. मी किती वेळ पेटीत होतो? त्याने विचारलं. एकदा गीताकडे पाहून मग परत त्याच्याकडे पाहत आचार्य म्हणाले, 22 सेकंद. दशरथचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. स्वतःशीच मान हलवत दशरथ आतल्या खोलीकडे निघाला. शॉवर घेता घेता, कपडे घालता घालता त्याच्या मनात विचार येत होता. पेटीतली सत्यस्थिती अपवादात्मक असते हेच खरं. सगळ्या सत्यस्थितीची वीणच विस्कटली जाते. जरासा भीतीदायक अनुभव. तो खोलीबाहेर आला तेव्हा मुख्य खोलीत आचार्य एकटेच होते. गीता? दशरथने विचारलं. दुसऱ्या दाराकडे बोट दाखवत आचार्य म्हणाले, ती कपडे बदलायला गेली आहे. म्हणजे ती आत्ताच चाचणी देणार आहे? आपल्याला एकदम एवढं नवल का वाटावं? दशरथला समजेनाच. अर्थात सुरुवातीपासून ठरलं होतं की दोघांनीही ती चाचणी द्यायची. गीता आतल्या खोलीतून बाहेर आली. तिने जुन्या फॅशनचा बेदिंग सूट घातला होता. जरासा सेल्फ कॉन्शियसनेस होताच. गालांवर आलेल्या किंचितशा लालीमुळे ते दिसत होतं. ती पेटीजवळ पोहोचताच आचार्य म्हणाले, तुला नव्याने सर्व सांगायला नको ना?
नको, मला आता सर्व माहीत झालं आहे. ठीक आहे, उतर आत. एका हाताने पेटीची कड धरून ती आत उतरली आणि त्या द्रवावर उताणी तरंगत राहिली. करू दार बंद? आचार्यांनी विचारलं. हो. दशरथला काय वाटलं कुणास ठाऊक. त्याने पुढे होऊन गीताच्या खांद्याला स्पर्श केला आणि तो म्हणाला, गीता, बेस्ट लक. जरासं हसून तिने मान हलवली. आचार्यांनी बटन दाबताच पेटीचं झाकण हवेतून आलं आणि पेटीवर अलगद बसलं. आचार्यांनी खोलीतला दिवा मालवला आणि ते दोघे खोली बाहेर आले. बाहेरच्या बोळात ओळीने खुर्च्या होत्या. त्यांच्यापैकी 2 त्यांनी घेतल्या. एक कुतूहल म्हणून विचारतो. दशरथ म्हणाला, आचार्य, तुम्ही स्वतः त्या पेटीचा अनुभव घेतलात? आचार्य जरासे हसले. घेतला आहे. ते म्हणाले, पण दशरथ, मला त्यात काय नवीन आहे? आपल्या योगात समाधी अवस्था असते, ती यापेक्षा काय वेगळी असते? बाह्य जगाची सर्व जाणीव पुसली जाणं, आत्मा विनापाश मुक्त स्वैर करणं, हेच समाधीचं सुद्धा साध्य असतं, नाही का? आता सवयीने त्या अवस्थेत जायला कोणत्याही बाह्य साधनाची आवश्यकता लागत नाही. तसंच शांतता, एकांत इत्यादीचीही गरज नसते. केव्हाही कोणत्याही ठिकाणी, अगदी गर्दीच्या गोंगाटात, वारा, वादळ, पाऊस अशा पंचमहाभूतांच्या थैमानात कुठेही मी त्या अवस्थेत प्रवेश करू शकतो. आचार्य प्रथमच स्वतःबद्दल इतकं तपशिलाने सांगत होते. त्यांच्या एकाही शब्दावर शंका घेण्याचा विचारसुद्धा दशरथच्या मनात आला नाही. पेटीत मी फक्त 22 सेकंदच होतो? दशरथ आश्चर्याने म्हणाला, माझी तर कल्पना होती. काळासारखं स्वनिष्ठ काहीही नाही. आचार्य म्हणाले, तुम्हाला झोप लागून नंतर तुम्ही जागे झालात की मधल्या 5-7 तासांची जाणीवही नसते. वाटतं 1 सेकंदही उलटलेला नाही. उलट अंधारात स्वतःशी वेळेचं मोजमाप करण्याची वेळ आली तर अंदाज हमखास चुकतो. वाटतं अर्धा तास तरी गेलेला असणारच, प्रत्यक्षात 7-8 मिनिटंच गेलेली असतात. विचार करता करता दशरथ सिलिंगमधल्या दिव्याकडे पाहत होता. आपल्याला काय दिसत आहे हे 1-2 सेकंदानंतर त्याच्या ध्यानात आलं. दिवा फ्लिकर करत होता. आचार्य, ते पहा. दिव्याकडे बोट करत तो म्हणाला. लांबवरच कुठून तरी फाड असा जोराचा आवाज आला. दिवे गेले. फ्यूज गेलेला दिसतो. दशरथ म्हणाला. त्या क्षणी त्याला त्या जेवणघरात झालेल्या प्रकाराची आठवणच नव्हती. टॉर्च आहे? सामान आहे का? मी पाहतो. दशरथ म्हणाला. ऑफिसमध्ये जा, माझ्या टेबलाच्या उजव्या ड्रॉवरमध्ये टॉर्च आहे. आचार्य म्हणाले. विजेच्या मीटर बॉक्समध्ये फ्यूज वायर, पक्कड, स्क्रूड्रायव्हर सर्व काही आहे. तू पहा, मला इथेच थांबायला हवं. गीता आत आहे ना? दशरथ निघाला होता. शेवटच्या क्षणी तो थांबला. आता त्या पेटीच्या बटनाने घंटा वाजणार नाही, नाही का? नाही. मग तिला पेटीबाहेर यायचं असेल तर? बरोबर आहे, तू जा, मी पाहतो. आचार्य म्हणाले. दशरथच्या ध्यानात न आलेली आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. पेटीला हवेचा पुरवठा करणारा पंपही बंद पडला असेल. पेटीचा वापर इतका कमी वेळा आणि इतक्या कमी वेळाकरता होत असे की वीज पुरवठ्याची पर्यायी योजना तयार ठेवण्याची आचार्यांना आवश्यकताच वाटली नव्हती. अंदाजाने ते पेटीच्या खोलीच्या दारापाशी आले. दाराला त्यांनी बाहेरून कडीसुद्धा लावलेली नव्हती. आता त्यांनी दार ढकललं, पण दार उघडलं नाही. त्यांनी आणखी जोर लावला, पण दार तसूभरही हललं नाही. 2 पावलं मागे सरून त्यांनी सर्व शक्ती एकवटून दाराला खांद्याने जोराचा दणका दिला. खांद्याला अगदी झिंझिण्या आल्या, पण दार तसूभर सुद्धा हललं नाही. कॉरिडॉरमध्ये टॉर्चचा प्रकाश दिसला. दशरथच येत होता. आल्या आल्या तो म्हणाला. आचार्य, फ्यूज ब्लॉक वितळून गेला आहे. आता तर काहीच करणं शक्य नाही. ते असू दे, हे दार उघडत नाहीये दशरथ. उघडत नाही का आतून? त्याच्याही ते लक्षात आलं. गीता त्या पेटीत होती. लॅच वगैरे नाही ना? नाही. दशरथ, हे दार झटपट उघडायला हवं. त्यांच्या आवाजातली काळजी त्याला जाणवली.
आतला हवेचा पंप बंद पडला असणार. ते म्हणाले, म्हणजे गीताला होणारा हवेचा पुरवठा बंद. आत्ता दशरथला प्रकरणाची गंभीरता समजली. जरा मागे सरता का, मी धक्का देऊन पाहतो, तो म्हणाला. त्याची शरीरयष्टी आचार्यांपेक्षाही दणकट होती. 2 पावलं मागे सरून मग त्याने पुढे होऊन खांद्याने दाराला जोराचा दणका दिला. दार तसूभर सुद्धा हललं नाही. आचार्य, माझ्यापाशी रिव्हॉल्वर आहे, आणू का? त्याचा काय उपयोग होणार? आतून कडी सरकवलेली असती तर गोळीने कडीकोयंडा उडवता आला असता. आचार्य, दशरथचा आवाज जरा खाली आला होता. काय रे, दार मोडलं तर चालेल का? हो, पण आता काही कुऱ्हाड आणायची? नाही, माझ्यापाशी एक्सप्लोजिव्ह आहेत. पण ते माझ्यावर सोपवा, वापरू का ते सांगा. येस, वापरायलाच हवं. थांबा इथेच. टॉर्च घेऊन दशरथ झपाट्याने गेला. 5-7 मिनिटातच तो परत आला. त्याच्या डाव्या हातात साधारण विजेच्या बटना एवढी गोलाकार चपटी पेटी होती. त्याने टॉर्च आचार्यांच्या हातात दिला. टॉर्चच्या प्रकाशात त्याने पेटीच्या मागच्या बाजूचा कागद ओढून काढला आणि समोरच्या दाराच्या मध्यभागी ती पेटी चिटकवली. या इकडे आचार्य, मागे सरत तो म्हणाला. दारापासून चांगले 10 फूट अंतरावर आल्यावर दशरथ म्हणाला, इथे खाली कोपऱ्यात बसायला हवं. मी बसतो तसे बसा. या क्षेत्रातला तो अधिकारी होता. त्याचं ऐकायलाच हवं होतं. कोपऱ्याला भिंतीकडे तोंड करून कोपरांनी कान आणि हातांनी डोकं झाकून ते बसले. 5-7 सेकंदातच मागे प्रचंड स्फोट झाला. कानठळ्या बसल्या. पायाखाली जमिनीला हादरा बसला. दशरथ बरोबर तेही उठले. त्या दारापाशी किंवा जिथे दार होतं तिथे आले. भिंतीला चांगलं पुरुषभर उंचीचं भगदाड पडलं होतं. स्फोटाच्या धुराचा खकाणा अजूनही जाणवत होता.